महाराष्ट्रात दुष्काळी भाग म्हटलं की सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मराठवाडा. मराठवाड्यात सतत पाणी टंचाई होताना आपण पाहिली आहे. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. पण यावेळी मनुष्य जीवासोबत पशु पक्ष्यांनाही याचा त्रास होत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे. हा प्रश्न का निर्माण झाला आहे हेच समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. महाराष्ट्रात पावसाचा प्रश्न प्रामुख्याने मराठवाडा विभागात दिसून येतो. सोबतच महाराष्ट्रातील सर्वच राज्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यात मराठवाड्यात सातत्याने पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी पाण्याचे प्रश्न वाढत आहेत. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जलसंपादन विभागाच्या माहितीनुसार सध्या मराठवाडा भागातील मोठ्या प्रकल्पात केवळ 8.74% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील महत्त्वाचं असणारं धरण म्हणजे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील 5% घसरला आहे. यामुळेच पाण्यासोबत जनावरांसाठी लागणारा चारा मोठ्या प्रमाणावर घटला आहे. जायकवाडी धरणाचं गेल्या 5 वर्षाचं सांगायचं झालं तर मे महिन्याच्या अखेरीस आत्तापर्यंतचा सर्वात कमी साठा आहे. गेल्याच आठवड्यात राज्यातील दुसरे मोठे धरण म्हणजे उजनी धरणही खालवलेलं दिसत आहे. यावेळी उजनी धरण एवढं खालवलं आहे की आत्तापर्यंतच्या इतिहासात उजनी धरण एवढं खालवलं नव्हतं. यापूर्वी 1980 साली उजनी धरणाने 44 वर्षातील निच्चांक पातळी ओलांडली होती. आता मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या या धरणाचा पाणीसाठा फक्त 5%वर येऊन पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं शेती करणं देखील अवघड होऊन बसलं आहे. आधीचं बोगस बियाणं, खते, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे शेतकरी ग्रस्त झालेले दिसत आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी पळलेले प्राणी सांभाळणेही कठीण झालेले दिसत आहे. या सर्वच गोष्टींमुळे शेतकऱ्यांसोबत सामान्य लोकांनी आता आतुरता आहे ती पावसाची. मनुष्य जातीसोबतच जनावरे देखील पावसाकडे डोळे लावून बसले असतील. यंदा मराठवाड्यात चांगला पाऊस झाला नाही तर याचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसू शकतो. यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मराठवाड्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे. नाहीतर राज ठाकरे यांनी एका सभेत सांगितल्याप्रमाणे पुढच्या 40 वर्षात मराठवाडा दुसरा राजस्थान होईल हे खरं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, यावेळी मराठवाडा पावसाने ओलावेल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.